राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी काही दिवसांपूर्वी धुळ्यातल्या जुने धुळे भागातील लाडक्या बहिणींनी महादेवाला अभिषेक करत साकडं घातलं होतं। आज त्या लाडक्या बहिणींची प्रार्थना फळाला आली असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत। त्यांचा शपथविधी सायंकाळच्या सुमारास आझाद मैदानावर संपन्न होतोय। त्यांना धुळ्यातल्या लाडक्या बहिणींनी शुभेच्छा दिल्या। जय श्रीराम, श्री शिवाय नमस्तुभ्यम। मी प्रभाग क्रमांक 10 मधून नगरसेविका सौ स्नेहल मनोज जाधव आणि आमच्या प्रभागातील महिला आम्ही 5-6 दिवसांपूर्वी महादेवाला दुग्धाभिषेक करून साकडं घातलं होतं की आमच्या सर्व बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस सर यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारावा। त्यासाठी आम्ही महादेवाला साकडं घातलं होतं आणि आज महादेवाने आमची सर्व महिलांची मागणी पूर्ण केलेली आमचं साकडं महादेवाने स्वीकारलेलं आहे आणि आमच्या लाडक्या भावाला देवा भाऊला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा आज शपथविधी त्यांचा होणार आहे। तरी मी सर्व बहिणींकडून आमच्या लाडक्या भाऊला देवा भाऊला म्हणजे देवेंद्र फडणवीस भाऊला मी शुभेच्छा देते भावी वाटचालीसाठी त्यांच्या पुढे। जय श्रीराम, श्री शिवाय नमस्कार। यावेळी माजी नगरसेविका स्नेहल जाधव, सुवर्णा बडगुजर, कमलाबाई जाधव, लीलाबाई बडगुजर, देवयानी जगताप, सविता कोळेकर, मालुबाई शिंपी यांच्यासह लाडक्या बहिणी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।